देव मशिहाले पाठवण्याची प्रतिज्ञा देते. सुरुवातीपासूनच देवाने मशिहाले पाठवण्याची योजना बनवली होती. मशिहाच्या बाऱ्यात प्रतिज्ञा सर्वात पहिले आदम आणि हवा याच्याकडे आली होती. देवाने वचन दिले की हवाले जे संतान होईन ते सापाचे डोके फोडीन. ज्या सापाने हवाले फसवले तो सैतान होता. ह्या प्रतिज्ञाचा अर्थ असा होते की मसीहा सैतानाले पूर्णपणे पराजित करीन. देवाने अब्रामाले अशी प्रतिज्ञा केली होती की त्याच्याद्वारे जगातले सगळे कुळ आशीर्वादित होतील. पुढे भविष्यात मशिहा आल्यानंतर ह्या प्रतिज्ञेची पूर्तता होणार होती. तो मशिहा जगातल्या हरेक जातीच्या लोकायले पापापासून सोडवीन आणि त्याचे तारण करेन. देवाने मोशे संग प्रतिज्ञा केली होती की भविष्यामध्ये तो मोशेसारखाच एका भविष्यवक्त्याले पाठवणार. हा भविष्यवक्ता मशिहा असणार. हे मशिहाच्या बाऱ्यात दुसरी प्रतिज्ञा होती जे काही काळानंतर पूर्ण होणार होती. देवाने दावीद राजाले प्रतिज्ञा दिली होती की त्याच्याच वंशातला एक जण देवाच्या लोकांवर सर्व काळ राज्य करीन. त्याचा अर्थ असा होता की मसीहा हा दाविदाच्याच घराण्यात जन्माले येणार आहे. देव विर्मया भविष्यवक्त्या संग बोलला आणि त्याले म्हटलं की तो एक नवा करार करणार आहे, पण तो सिनाई पर्वतावर इस्रायली लोकांबरोबर केलेल्या करारासारखा नसेल. जेव्हा तो लोकांसंग आपला करार करणार तेव्हा तो स्वतःले व्यक्तिगतपणे प्रकट करणार. हरेक जण त्याच्यावर प्रीती करणार आणि त्याच्या नियमाचे पालन करण्याची इच्छा करणार. नव्या करारामध्ये देव आपल्या आज्ञा लोकांवर हृदयावर लिहणार. लोक देवाले वैयक्तिकपणे ओळखतील. ते त्याचे लोक होतील आणि देव त्याच्या अपराधाची क्षमा करीन. मशिहा हा नव्या कराराचा आरंभ करीन. देवाच्या भविष्यवक्त्याने हे पण सांगितले होते की मसीहा हा एक भविष्यवक्ता असणार. भविष्यवक्ता हा एक असा माणूस असतो की जो देवाचा संदेश ऐकून तो लोकांना सांगतो. देवाने प्रतिज्ञा दिलेला मसीहा हा एक परिपूर्ण भविष्यवक्ता असेल, म्हणजे तो देवाचा संदेश चांगल्या प्रकारे ऐकवणार आणि तो लोकांना त्या संदेशाच्या बाऱ्यात चांगल्या प्रकारे शिकवणार. इस्रायली लोकांनी केलेल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून याजक देवाले होमबली तळवत असत. याजक लोकांसाठी देवाकडे प्रार्थना पण करत असत. पण मसीहा एक परिपूर्ण महायाजक असणार होता जो देवाले स्वतःचे परिपूर्ण बलिदान करणार होता. म्हणजे तो कधी पाप नाही करणार. आणि जेव्हा तो स्वतःले बली होण्यासाठी देणार तेव्हा जगातल्या लोकांना दुसऱ्या बलीची आवश्यकता नाही असणार. राजा म्हणजे जो लोकांवर राज्य करतो आणि त्याचा न्याय करतो. आपला पूर्वज दावीद याच्या सिंहासनावर बसणारा मसीहा हा एक परिपूर्ण राजा असेल. तो संपूर्ण जगावर सर्व काळ राज्य करीन आणि प्रामाणिकपणे न्याय करीन आणि योग्य निर्णय घेईन. देवाच्या भविष्यवक्त्यानं मसीहाच्या बाऱ्यात पुष्कळ साऱ्या गोष्टी पहिलेच सांगून ठेवल्या होत्या. मलाकी भविष्यवक्त्याने भविष्य केले होते की मसीहा येण्याच्या अगोदर एक महान भविष्यवक्ता येईल. यशाया भविष्यवक्त्याने भविष्यवाणी केली की मसीहा हा एक कुमारीच्या पोटी जन्म घेईन. मिका भविष्यवक्त्याने भविष्यवाणी केली होती की मसीहा बेथलेम नगरामध्ये जन्माले येईन. यशाया भविष्यवक्ता म्हणाला की मसीहा गालिल प्रांतामध्ये राहीन, निराशामध्ये असलेल्या लोकांना सांत्वन देईन आणि बंदीवानाईले तोडवून स्वातंत्र्याची घोषणा करीन. त्याने हेही त्याले की मसीहा बिमार, आंधळ्या, मुक्या, बहिऱ्या आणि लंगड्या लोकांना बरे करीन. यशाया भविष्यवक्त्याने हे पण भविष्यवाणी केली होती की मसीहाचा विनाकारण द्वेष केला जाईल आणि त्याले नाकारले जाईल. इतर भविष्यवक्त्यानं पण पहिलेच सांगून ठेवलं होते की मसीहाले मारणारे लोक त्याचे कपडे वाटून घेण्यासाठी चिठ्ठ्या टाकतील आणि मसीहाचा एक मित्रच त्याचा विश्वासघात करीन. जकर्या भविष्यवक्त्यानं पहिलेच सांगून ठेवले होते की मसीहाचा विश्वासघात करण्यासाठी त्याच्या मित्राले वेतन म्हणून चांदीचे 30 शिक्के दिले जातील. भविष्यवक्त्यानं मसीहा कशा प्रकारे मरीन याची पण भविष्य केले होते. यशायाने भविष्य केले होते की लोक मसीहावर थुकतील, त्याची थट्टा करतील आणि त्याले फटके मारतील. जरी त्याने काही पण वाईट केले नव्हते तरी त्याले खिळे ठोकून भयंकर वेदनेचे पीडादायक मरण देतील. भविष्यवक्त्याने हे पण सांगितले की मसीहा परिपूर्ण
अन निष्पाप असीन तो सर्व लोकांचा पापाचे प्रायचित्त म्हणून मरेल. त्याले मिळालेली शिक्षा मनुष्य आणि देवामध्ये मेळ घडून आणीन. ह्या कारणास्तव देवाची इच्छा होती की मसिया मरावा. भविष्यवक्त्यानं भविष्य केले होते की मसिया मरेल आणि देव त्याले परत जिवंत पण करीन. मसियाच्या मृत्यू आणि मृत्यूमधून परत जिवंत होण्याच्या द्वारे देव आपली योजना पूर्ण करीन. पापी लोकांचे तारण करून एक नवा करार प्रस्थापित करीन. देवाने भविष्यवक्त्याले मसियाच्या बाऱ्यात अनेक गोष्टी प्रगट केल्या, पण त्या भविष्यवक्त्यापैकी कोणाच्याही काळामध्ये मसिया आला नाही. शेवटच्या भविष्यवाणीनंतर सुमारे 400 वर्षाने एकदम योग्य वेळ आल्यानंतर देवाने मसियाले या जगामध्ये पाठवले.